काळा धन आहे. पण 29 काय प्रकृतेवच कर्माणि क्रियमाणानि सर्वस्य यः पश्यति तथात्मानमकारधारम्. हे दोन प्रकृती आणि पुरुष दोघांच्या संबंधातून हे जगत उत्पन्न होत आहे. तेव्हा त्याच्यामध्ये जी क्रिया दिसते ही कोणाची आहे? प्रकृतेवच कर्माणि. आत्मा हा व्यापक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी क्रिया नाही. आकाश कसा आहे? व्यापक. क्रिया आहे का व्यापकाच्या ठिकाणी? माणूस जसा इकडून येतो तिकडे जातो, म्हणलं आकाशी फिरायला जातो कुठं, म्हणून व्यापकाच्या ठिकाणी क्रिया नसते. पण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणती क्रिया नाही. मग क्रिया दिसते कोणाची आहे तर त्या प्रकृती मानव कर्म आणि क्रियमान आणि सर्वशः. त्याच्यात अनेक लावावं. क्रियेचे जनक कोण आहेत? आपल्याकडे 5 ज्ञानेंद्रिय आहे, 5 कर्मेंद्रिय आहे, मनबुद्धी चित्त अहंकार वगैरे आदी करून आहे. तेव्हा क्रिया ही कर्मेंद्रियाची आहे. त्याच्या पंचप्राण प्राणपान व्यान उदान पुढे समान 5 प्राण आहे ना. प्रत्येकाचं कार्य विचारत नाही, काळजी करू नका. प्राण काय करतो, अपान काय करतो. आपण जे खाल्लेलं अन्न आहे ना, हे पोटात जसंच्या तसंच राहिलं तर मनुष्य मरेल की नाही. रोजचं काय झालं पाहिजे? हे झालं पाहिजे ना, साफ झालं पाहिजे ना. म्हणजे साफ करण्याचं कार्य कोण करते? अपान म्हणणं. म्हणून अपानातून सगळी दुर्गंधी येत असते नाही का. ती जेवण एखाद्या माणसाचं झालं आणि अन्न जर पचलं नाही, रात्रभर कशाचा प्रकार होत असतो. रात्रभर काय विचित्र प्रकार आहे. म्हणून हे सगळे क्रिया व्यवस्थित चालत असते. तेव्हा एक क्रिया जी आहे ती सर्व आणि कर्मेंद्रियाची आहे. आणि कर्मेंद्रियांचं जनक कोण आहे? प्रकृती. सर्व 2च तत्व आहे बघा. एक म्हणता आहे परमात्मा तत्व आणि दुसरं एक. त्याच्यातही पण आणखी विचार केल्यानंतर साधू संतांचा याचा जर विचार केला तर एकमेव अद्वितीय ब्रह्म, एक परमात्माच आहे, नेह नानास्ति. मग प्रकृती कसं करता मानावी लागली? मग आपल्याला या जगत विचारामध्ये प्रकृती मानावी लागते. ज्या अर्थी जगत दिसते त्या अर्थी प्रकृती काय केली पाहिजे. का म्हणले तुम्ही आमच्याकडे भेटण्याकरता आले, हे मूल कोणाचं आहे? म्हणलं माझंच आहे की. मूळ माझं आहे असं म्हटल्यानंतर 2 काय केले पाहिजे? पिता आणि माता 2 काय करावं लागते? हे आजपासून आले का अनादिकालापासून. एवढा मोठा भगवान श्रीकृष्ण, त्याला सुद्धा रुक्मिणीचं काम करावं लागलं आहे नाही. प्रभू रामचंद्राला सुद्धा काय बाई एकत्वामध्ये क्रिया होऊ शकत नाही, जरा द्वित्व असावं लागत असं. म्हणजे जगत संगती करता वेदांतशास्त्राने माया मानली, त्याला महत् ब्रह्म असं म्हणतात. म्हणजे सर्व क्रिया तुझी आहे. आणि आत्मा कसा आहे त्याच्याकरता तो अकर्ता आहे. या पश्यती स पश्यती अकर्ता सही पश्यती. परमात्मा स्वरूपी कोणत्याही प्रकारे क्रिया नाही असं यथार्थत्वाने जो जाणतो तो खरा जाणणारा. मग तर आपला प्रकृतीला पुरुष म्हणतो, पुरुषाला काय म्हणतो? प्रकृती म्हणतो. भेद कळत येड्या बाईला कुठं भेद कळत असे काही भेद करावा लागत असतो ना व्यवहारामध्ये. हा भेद आहे मानव भेद आहे. कोणता भेद आहे? मानल्यामुळे व्यवहार. एक दृष्टांत देऊन सांगतात. जेव्हा कर्मेंद्रियाची साधनं सगळी प्रकृतीपासून मनबुद्धी प्रमुख कर्मेंद्रिय असे की आणि करी प्रकृतीची देखील साखी लोगा
तेव्हा हे सगळी क्रिया आपल्या ठिकाणला गेली. पहिले अंतःकरणवरती, अंतःकरणापेक्षा काय सत्वगुणाचं जे कार्य असतं त्याला काय म्हणायचं, अंतःकरण. आणि त्या अंतःकरणाचे 4 विभाग, मन, बुद्धी, चित्त. आणि तुम्हाला माहिती आहे की मन करणारा संकल्प विकल्पात्मकम सा निश्चयात्मिका बुद्धी. बरं का, मन, बुद्धी, चित्त. अभिनिवेश हा ज्याचा आपण अभिनिवेश करतो त्याला अहंकार म्हणतात. आणि चिंतन करणार असतो त्याला काय म्हणतात, चित्त. हे 4 एकाच अंतःकरणाचे अंतःकरण हा असं म्हणतात. आतलं जे करण असते त्याला अंतःकरण म्हणत असतात. बाह्य जे असते ते बाह्येंद्रिय वगैरे असतात. इतर तुमच्या पंचदशीच्या 2ऱ्या प्रकरणात माझा भूतविवेक म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये त्याची सर्व सांगाय माहिती किंवा विचारसागराच्या 5व्या तरंगामध्ये याचा विचार आहे. हे सगळे याच्यामध्ये दाखवेल. मन, बुद्धी प्रमुख आहे. प्रमुख आहे त्याच्या. मन एव मनुष्यानाम कारणम नंदयुक्ष सर्वेंद्रियाध्यक्षम. सर्वेंद्रियाचा स्वामी कोण आहे? त्याच्या आज्ञेने सगळं हे काम चालत असतं. त्याच्या मनात आलं म्हणजे मग क्रिया होत असते, त्याला मन असं म्हणतात. बुद्धी प्रमुख आहे. कर्मेंद्रिय सखे, पुन्हा कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, त्याचप्रमाणे कर्मेंद्रिय. खरी प्रकृतीची देखील साची परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी या ज्ञानेंद्रियाचा आणि कर्मेंद्रियाचा काहीही संबंध नाही. दृष्टांत, घरीची राहती घरी, घर काही जन करी. ब्रह्मदावे अंबरी अंबर देवगे. घरची राहत ती घरी. घरामध्ये आपल्या काही माणसं क्रिया करत असतात. मग घराबरोबर म्हणायला लागले, माणसाबरोबर घरे काय करते, क्रिया करते. शक्य आहे काय? मनबुद्धी का क्रिया करते म्हणजे काही प्राणाची चालना आहे का? ज्याच्यामध्ये प्राण नसते त्याला जड म्हणायचं. ज्यात प्राण नसतो त्याला काय म्हणायचं, चेतन म्हणायचं. घर आहे जड आहे का चेतन आहे का? ते दगडा विटा मातीचं घर दिलं आहे. घर मात्र जसंच्या तसंच राहतं. आपण झाडझूड केली, स्वच्छ केलं, घर जसंच्या तसं. अभ्रदावे अंबरी अंबर देवगे. आकाशामध्ये ढगाची फळी आली म्हणजे इकडून तिकडे तिकडून तिकडे. मग त्याच्याबरोबर आकाशी जात असते का आकाश जसाच्या. अंबर देवगे. तशी प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विविधारंभ. ते तो आत्मा तो तंब अन्याने कोण. त्याप्रमाणे ज्याच्या प्रकाशाने संपूर्ण प्रकृती प्रकाशला जात असते. आणि ते खेळ मांडते बा. खेळे गुणे विविध आरंभात. तुझ्या ठिकाणी 3 गुण आहेत, सत्व रजस आणि तम. 3 गुणाचं कार्य चांगल्या प्रकारचं 14व्या अध्यायामध्ये सगळ्या विचारात आहे. सत्वगुण तत्प्रसत्व निर्मलत्वात् प्रकाशकम मनामयम सख रजोरागात्मकम विद्ये तृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाति. आणि शेवटचं तमस्त्व ज्ञानजम विद्ये मोहनम प्रमादालस्य निद्रा विस्तन्य. हे सगळे गुणगान यांच्याकडून क्रिया होत असे. विविध आरंभ. आत्मा मात्र जसाच्या. आत्मा तो तंबाने कोण. एखादी वेल असते तिला आधार म्हणून आणि खांब असतो. तो खांब जसाच्या तसाच असतो. हे नाही निवाडे जयाच्या उजवड्याची असा निवड ज्याने केलेला आहे. बरोबर प्रकृतीला प्रकृती म्हणतो आणि आत्म्याला काय म्हणतो. आत्मा समजायला पाहिजे नाही. नाही तर मग माझं ते माझं आणि तुझं ते माझं. मनमानी म्हणतात त्याला. अलीकडे काय आहे सगळे मनमानी आहे. हे काही तरुण वर्ग कोणी लॉजमध्ये जातो. लॉजमध्ये गेल्यानंतर मनाप्रमाणे पदार्थ काय करतो, त्याचं काय द्यावं लागते. बिल मागतो का? हे काल आहे तसं. हे सगळे रानटी. मग चीनमध्ये काय आहे, लोकशाही म्हणतात त्याला. चीनमध्ये बौद्ध धर्म आहे सगळं. मग तिथे काय आहे अशी मनमानीच आहे काय. बांगलादेशात तरी काय, पाकिस्तान नीतीने मागणारा देश म्हणजे कोणता आहे, भारतवर्ष आहे. त्याच्यामध्ये अजून नीती
पाळल्या जात असते. नाही तर मग स्वैराचार आहे सगळं. काय दारू पिणारा माणूस आहे, त्याच्याकडून कुठं चांगलं करिअर होत असते, काम होत असते का? ॲक्सिडेंट होते तर कोणामुळे होतं? आहे काय? ती दारू नशा आणत असते, काय आणते. पण ते जाऊ दे, आपलं विश्रांतर होते. एक 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 दृष्टांत देऊन सांगितलं तुम्हाला. मला ज्यांनी बरोबर हे जाणलेलं आहे, अकर्तया ते पुढे देखील ज्याने तत्ववेत्ता पुरुष धरून चाला. तेव्हा हे सगळं विज्ञान त्याचा प्रकारेच या ठिकाणी सांगतात. यदा पृथक भावम एकसमान पश्यति तथैव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. यदा पृथक भाव मकरस्तंभ, यदा भूत पृथक भाव, भूत म्हणजे मसनातलं भूत नव्हे, पंचमहाभूत त्याला म्हणतात. ज्याच्यापासून सृष्टी होते त्याला भूत असं म्हणतात. भूभवती असं धातू आहे त्याच्यामध्ये. त्याच्यापासून कर्मणी भूतकालवाचक कव्य होत असते. गमापासून गत, भूतपासून. यदा भूत पृथक भाव, एकच आहे का पृथक आहे, त्याच्या नानात्व आहे त्याच्यामध्ये. जीवाच्या बाबतीमध्ये कुठं आणखी एकत्व मात्र परमात्मा, आणि दिसणारे जे दिसत असताना नानात्व हे मात्र प्रकृतीचा. भूत पृथक भाव एकच, पण मुळामध्ये विचार केला तर एकच होते. बाकी हे सगळं नानात्व दिसतं, हे उपाधीच आहे. उपाधी वेगळे, तुम्ही विकार, काही संसार. तैसे मज करून ठेवा नारायणा समूळ वासना दुर्भावे. तुकोबाराने प्रार्थना केलेली आहे ना. तेव्हा अनेकामध्ये जो एकत्व पाहतो, नाही का? आपण एकत्वात नानात्व पाहतो, हे अज्ञानी माणसाचा धर्म. आणि अनेकात एकत्व पाहण्याला अनेक गायी असेल पण गोत्व किती असते, अनेक माणसं आहे पण मनुष्यत्व किती आहे. आणि अनेकामध्ये एकत्व पाहणारा तुला शहाणा मनुष्य असं म्हणत असतात. तत्र एवच विस्तारम, परमात्मा स्वरूपाचा हा सगळा विस्तार आहे. माझी हा विस्तारलेपणाचे नावे जैसे दूध मोराले स्वभावे त्याचे. तत्व एवच विस्तारम, एक बीज असतं, मोठा विशाल वृक्ष दिसतो, पानं, फांद्या, फुले, फळे, नाही का? एखादं वडाचं झाड असतं, हे मोठा झाड, त्याला फळ येतं. ते वडाच्या झाडाला कुठे एवढं फळ येत असते का? मग एवढं फळ कोणाला? ते फणसाचं झाड असते, एवढं मोठं, एका माणसानं उचलत नाही इतकं फणस असते. म्हणून तत्व एकाचाच हा सगळा विचार आहे, नाही का? एक बीज, एक दान असतं आणि विशाल वृक्ष दिसत असतो. हा कोणाचा प्रकार आहे? बीजाचा प्रकार आहे. बीज त्याच्यामध्ये बांधणं. मला त्याच्यापासून लाभ काय होत असतो? ब्रह्मसंपद्यते तथा. शेवटची अंतिम अवस्था कोणती आहे? ब्रह्म. अंतिम अवस्था आपण एखाद्या आंब्याच्या झाडाची आणखी आंबे तोडून आणतो, अंतिम अवस्था आली म्हणजे तोडून आणतो. तोपर्यंत अजून काय तो मग शेतकऱ्याला माहिती आहे, ऊस तोडून नेतात ना, अंतिम अवस्था आली म्हणजे काय करतात? एरवी तर ब्रह्मसंपद्यतेला वेदांतशास्त्रातल्या शेवटचे सर्वोच्च परमोच्च स्थिती ज्याला म्हणतात ना, ठिकठिकाणी गीतेमध्ये वर्णन केलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये एषा ब्रह्मस्थिती यस्य आत्मनतिरेव स्यात् आत्मतत्त्वस्य मानव आत्मन्यैव च संतुष्ट तस्य कार्यम. ठिकठिकाणी निर्माणमुवा जितसंग परमोच्च स्थिती असं म्हणतात, स्थान असं म्हणतात. एखादा हिमालय पर्वत आहे पण त्याला कुठेतरी शिखर आहे ना, शिखर आला की त्याची वाढ काय झाली? खुंटली. एखादा
ज्वारीचं ताट आहे, वाढतच राहत असते का ती वाढ कुंडले. कणीस टाकलं की वाढ काय झाली. शेवटचा अंतिम साध्य कोणचं आहे मग ब्रह्मश्री. त्यालाच मोक्ष असं म्हणतात. सकल दुःखाची परमानंदाची. एरवे तैचे अर्जुना होई जे ब्रह्मसंपन्ना या भूताकृती भिन्ना दिसयोगी. म्हणला अर्जुना तेव्हाच होईल. म्हणला ही ब्रह्मसंपदा स्थिती आपल्याला कशाने प्राप्त होईल. जर या भूताकृती भिन्ना दिसती आहे की एकाच परमेश्वराच्या ठिकाणी संपूर्ण व्यापून आहे. असा अनुभव ज्या वेळेला आपल्या येईल त्यावेळेला ब्रह्मसंपदा आपल्याला प्राप्त होईल. शेवटची अंतिम स्थिती काय होते बघ, प्राप्त होते. ब्रह्मसंपन्न आहे ना. जे महात्मे लोक असतात किंवा ज्याला तत्त्वज्ञ असं म्हणत असतात, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती असं म्हटलेलं आहे. इतर वस्तूच्या ठिकाणी जरी आपण एकत्रित गेलो तरी वेगळाच राहत असते. भ्रमर सुगंध सेवण्याकरता गेला. भ्रमर सुगंध नाही का, भ्रमरपरा टाकून काय होत नाही, फूल होत नाही. आणि फूल आपला फुलपणा टाकून काय होत नाही. भेद जसाच आहे. पण ब्रह्मस्वरूपाला झाल्यानंतर भेदच निवृत्त होत असतो. भेद संपला. नद्या समुद्राला मिळाल्यानंतर भेद राहतो का, संपला. अग्नीमध्ये लाकडं टाकली, लाकडाचा भेद राहतो का, संपला. तसं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी एक रूप ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य आणि शूद्र जातीचे नामके भेद काय झाले, सगळे संपले. कुठपर्यंत, जोपर्यंत स्वतः स्वरूप प्राप्त होत नाही तोपर्यंत हे सगळे भेद असतात. भूताकृती भिन्ना दिसते की एकाच बीजाचे सर्व आहे आपल्याला असं पाहायला मिळतं. लहरी जायशी आजळी परमाणुकणिका स्थळी आणि लक्ष्मीकर बिनमंडळी सूर्याची देवी. लहरी जायशी आजळी. समुद्र एक आहे पण लाटा किती आहे, अनेक आहे. परमाणुकणिका स्थळी बरं का. पृथ्वीवरती असलेले परमाणू अनंत आहेत पण पृथ्वी किती आहे. लक्ष्मीचर मंडळी सूर्याच्या देवी. म्हणून अनेक प्रकारची किरण आपल्याला सूर्याची दिसतात. पण आकाशामध्ये असलेला सूर्य किती आहे. ते का लहान पोराने विचारलं, म्हणलं सूर्याला इतक्या उंचावर आणि इतक्या उंचावर नेण्याचं काय कारण आहे. जवळ असतं तर फार चांगलं झालं असतं म्हणाला. इतक्या उंचावर आहे म्हणतं जगतं. एवढ्या उंचावर जर सूर्य नसतं तर जगाची होळी झाली असते का झाली असते. तिथून तिथपर्यंत येते. एखादा ज्वाला निघाला जवळ असला तर त्या काय करता. म्हणून माणसाच्या का एकदा प्रेताला जाळ अग्नी लावला म्हणजे सगळे तिथं उभे राहतात का बाजूला जातात. त्या ज्वाला तिथं ते विज्ञान आहे. विज्ञानामध्ये सुद्धा विचार आहे, वाद नाही. त्याच्या खगोलशास्त्र म्हणतात. पण त्याच्यामध्ये पूर्णत्व प्राप्त आहे. अजून शंका जसाच्या. सूर्य केवढा आहे सांगता येत नाही. आणि त्याचा किरण कुठून येतो ही काय करता येत नाही. ईश्वरी दिला म्हणून काय जातं. मग ज्याची असत्यने सूर्याची कोणीतरी एक परमात्मा त्याच्याशी चेतन शक्ती काय केली पाहिजे. संपन्ना दिसते की लहरी दैशी आजळी परमाणुका लक्ष्मीकर मंडळी सूर्याच्या देवी. तेव्हा अनेक सूर्याची किरण आपल्याला दिसते पण आकाशामधला सूर्य आणखी एकच आहे. ना तरी देही अवयव मनी अवघवेची भाव आणि विश्वलिंग सर्व वन्य. आपला देह आहे त्याच्यामध्ये हात आहे, पाय आहे वगैरे, मन वगैरे आहे. पण शरीर किती आहे, एकच आहे. विस्फुलिंग सर्व वन्य योगी. एखाद्या आणखी अग्नीच्या अनेक ठिणग्या दिसत असतात. ठिणग्या अनेक असल्यामुळे अग्नी किती आहे. नका ठिणग्या आणि ना अग्नी अनेक आहे असं कुठं आहे का. हे भूताकार एकाचे दिठे जाईल गेसाचे तरी ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे.
मग ज्या वेळेला आणखी अनेकामध्ये एकत्व पाहतो, बिठेरे के देशाचे ज्याला यथार्थत्वाने दर्शन झालेलं आहे आणि त्या ब्रह्मसंपत्तीचे तारू जावे. मग कोणाचं दार प्राप्त होतं ज्याच्यामध्ये सगळी ब्रह्माचे आपल्या याच्यामध्ये नाही का देशामध्ये आकाशातून वाहून नेणारं असतं त्याला विमान म्हणायचं, आणि समुद्रातून वाहून नेणारं असतं त्याला काय म्हणायचं, जहाज म्हणायचं. इकडचा माल तिकडे, तिकडचा माल, हे काम कोण करतं? जहाज म्हणजे फार मोठं जहाज असतं. जहाज ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे. कोणती संपत्ती? ब्रह्मसंपत्ती. ही खरी संपत्ती आहे सर्वांमध्ये. त्याच्या नाही का आपण जडाला मी असं जाणत असतो, जडाच्यापेक्षाही सुद्धा सर्वात मोठी चांगली संपत्ती शरीर संपत्ती म्हणा, नाही का. शरीर संपत्तीने आपलं सगळं कार्य करता येतं. मोतीबिंदू झाला तर आंधळेपणा, नाही का. मग सगळी संपत्ती चांगली असली म्हणजे कार्य, याला संपत्ती म्हणतात. हिचं मोल होऊ शकत नाही. एक किडनी 25 लाखाला जाते. किती? हे कमीच सांगितलं बरं. श्रीमंत लोक श्रीमंताची किडनी आता तस्करी चालला आहे ना अलीकडे. हॉस्पिटलमध्येच या किडनीची काय होते, मग चोरी होती बघा. ते विकण्याकरता सुद्धा लोक निघालेले. जाऊ दे आपला. बाई एक किडनी जर 25 लाखाला जातो तर एक अवयव किती रुपयाचा असेल. म्हणून सर्वांचं मोल होऊ शकेल, पण मनुष्य शरीरामध्ये असलेल्या संपत्तीचं मोल होऊ शकत. एका प्राणाचं सुद्धा मोल. किती श्रीमंत मनुष्य असला, एकदा प्राण निघून गेल्यानंतर नाही म्हणलं आम्ही तुम्ही ₹1 कोटी देतो, एकदा प्राण येऊ द्या की. आता म्हणून गेला तो संपला. ब्रह्मसंपत्तीचे दारू लाभे. मग जया तयाकडे ब्रह्माची दिठी उघडे, आणि किंबहुना जोडे जनिवनी अवघा. मग जया तयाकडे ब्रह्माची दिठी उघडे. हे कोणाचं दर्शन होते? मग ब्रह्मस्वरूपाचं दर्शन होतं. ब्रह्म हे कसं आहे? सुखस्वरूप आहे. किंबहुना जोडे अपार सुख. फार काय सांगावं अर्जुना. विषय सुख आणि ब्रह्मसुख याच्यामध्ये फरक आहे. विषय सुख असतं प्रारंभी गोड वाटतं, पुढे कमी कमी होत जात असतं. जेवणाच्या वेळी लाडूच्या वेळी खूप आवड असते. एक वाढण्याच्या वेळी किती वाढले पाहिजे? 4-5 वाढले पाहिजे. आणि भूक गेल्यानंतर फेकून देऊ वाटत. सारखे प्रमाणात सुख आहे का त्याच्यामध्ये? कमी जास्त पण आहे. प्रारंभी जेवढं सुख आहे तेवढं आहे का? आणि परिणाम काय आहे त्याचा? विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतो नाही. विषयेंद्रिय हेच आहे त्याला रजगुणी सुख. विषयेंद्रिय संयोगात आणि परिणाम आहे विषय सुखम तत्सुखम राजसंपदा. त्याला रजोगुणी सुख सुख. अपरे अपचेनी पाणी, अपेयाचे पाणी, खाद्याचे भोजन, स्त्री सैन्य जाणे होजे सुख. त्याला तमगुणी सुख मात. तमगुणी सुख ज्याचा परिणाम वाईट आहे त्याला कोणतं सुख म्हणायचं? काय खरं? परिणाम वाईट म्हणजे ज्याच्यापासून पापोत्पत्ती होत असते. कशाची? अन्न जेवणापासून मग क्षुधास्पर्श शांत होते. त्याप्रमाणे पाणी पिण्यापासून तहान शांत होत असते. पापही नाही, काही नाही, पुण्यही नाही. आणि दारू पिण्यापासून मग कशाची उत्पत्ती झाली? आहे का? जाऊ दे आपलं. आता अलीकडे कोण मारतात आपण. तेव्हा हे कर्मशास्त्राचा कोणी काय त्याला पूर्वमीमांसा म्हणतात. कोणतं शास्त्र? हे सगळे विधी कशात सांगितलेले असते? पूर्वमीमांसेमध्ये. उत्तरमीमांसेमध्ये ब्रह्मचिंतन आहे. आता तो ब्रह्मजिज्ञासा समजा चिंतन आहे. म्हणजे कोणत्या क्रियेपासून पुण्योत्पत्ती होते, कोणत्या क्रियेपासून भगवंताच्या चिंतनापासून जेवढं पुण्य होत असते तेवढं कोणत्याच साधनापासून होत नाही. अपार जेवढे सुख
दिसायला साधन कसं आहे, सर्वांना करता येण्यासारखं आहे. आणि फुलंही केवढं आहे, सर्वांमध्ये मोठं फळ आहे का. नामाचं कीर्तन साधन पैसोपे जळतील बाबे, अनिष्टाची निवृत्ती, इष्टाची सुखे येतो घरा, इष्टाची काय. इतकं कोणत्या साधनामध्ये शक्ती आहे. सर्वांमध्ये श्रेष्ठ साधन म्हणजे कोणतं आहे, भगवत नाम स्मरण. तुका म्हणे सोपे शहाणा हे तुला तुझं पार्थ प्रकृती पुरुष सर्वता ठाय ठाव प्रतिकृता माझी झाली. अशा रीतीने अर्जुना तुला हवे प्रकृती आणि पुरुषाचं यथार्थत्व. पुरुषाला पुरुष म्हणायचं, प्रकृतीला प्रकृती म्हणायची. सर्व जी क्रिया दिसते ती प्रकृतीची आहे, पुरुषाचा त्याचा काहीही संबंध नाही. अशा प्रकारे तो आत्मा कसा आहे, असंग योयम पुरुषा एकमेवा द्वितीयम ब्रह्मा, तिथे दुसरं काही नाही. आम्ही तुला आणखी चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. कशा प्रकारे दिलं, दोमधला कसा प्रकार सांगितला. अमृत जैसे चुळा का निदान देखी जे डोळा, आणि ते तुला जिव्हाळा मानावागा. अमृत जैसे चुळा, एखादा मनुष्य दुसरीकडून आल्यानंतर प्रारंभ वगैरे मग गुराळा गायचा असतो, तो आपण त्याच्या पाणी देतो. अमृत जैसे चुळा का निदान देखी जे, पण चूळ भरण्याकरता पाणी त्याऐवजी काय मिळालं, अमृत. पाणी आणि अमृत त्याच्यामध्ये काही नाही. पाण्याने फक्त ताण जाते आणि अमृताने का होते, मरण जाते. मरणाला नष्ट करण्याची शक्ती कोणात आहे, आणि जास्त पाणी पिण्यात आलं तर मरायची वेळ येते. जाऊ दे, ते जरी आणखी झालं तरी त्यांचा बाधा होऊ शकत नाही. असं साधन जर कोणतं असेल भगवंताचं नामाला, माझ्यापेक्षा थोडं जरी जेवण झालं तर रात्रीच्या वेळी संडास उघडा ठेवावा लागेल. बरं, आणि अति चिंतन झालं तर संडास उघडा ठेवावा लागतो. अधिकच अधिकम फळ, जास्त वेळ जातं. एक 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 दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितला. अपार सुख म्हटलं त्याला, ब्रह्मसुख म्हणा. त्याहीपेक्षा आणखी भक्ती गुणरहितम कामनारहितम प्रदक्षिण वर्धव, भक्तिशास्त्रामधला आहे. आणि वेदांतशास्त्रामध्ये ब्रह्मसुख असं म्हणतात, भक्तिशास्त्रामध्ये भगवत सुख, आणि प्रपंचामधलं कोणतं विषय सुख. आपण कोणत्या सुखात मस्त आहो, विषय सुखामध्ये. बरोबर आहे. एकाने विचारलं, म्हणलं काय श्रीमंत लोक भक्ती का करीत नाही बरं, यांना तर सगळ्या सुविधा आहे की यांच्याकडून तर चांगल्या प्रकारे भक्ती होऊ शकते, मग का होत नाही. त्याला कारण असं आहे, विषय सुख अडवायचा. कोणता प्रतिबंध, तुम्हाला कारण जो कार्याच्या विरोधी असतो त्याला काय म्हणतो, विरोधी असतो त्याला प्रतिबंध म्हणतात. मग सर्व प्रकारे सुविधा असूनही सुद्धा भक्ती करत नाही, त्याला कारण हे विषय सुख अडवायचं. कोणतं असं आहे. आणि गरीब लोक का करतात, विषय सुख पुढे पुढे पडतात. मग अनित्यम सुखम लोकम भीमम प्राप्य, म्हणून जड जडवणी पुढे दारूच्या दुकानाकडे जातात. जे पावसे जी झाली आहे प्रतिजी, आणि घर बांधण्याची नाही राहिले निदान देखील डोळा. एखाद्या भरंग माणसाला काय निदान म्हणजे रत्न प्राप्त झालं नाही, त्या आनंदाची आणि ते तुला जिव्हाळा मानावा. त्याप्रमाणे प्रकृती पुरुषाचा विचार माणसावर ते उपकार करत असतो. जी झाली आहे प्रति, आता पुढचा विषय सांगतात. झाली आहे प्रतिती घर बांधण्याची चिठ्ठी, आता ना सुभद्रापती यावे. आतापर्यंत आम्ही 4 प्रकारामध्ये तुला आणखी विवेक सांगितला. 4 प्रकारात बाजूला ठेवून तुला 2 प्रकारामध्ये आम्ही विवेक सांगितला. 4 प्रकार कोणते, ज्ञान ज्ञेय
क्षेत्र आणि क्षेत्र. पुढे 2 प्रकार प्रकृती आणि आता 2 प्रकारात नाही, एकच प्रकार तुला सांगा. झाले समुद्रापती या परी. 1-2 बोल बोलले जाते सखोल आणि मनात विधी बोल मग घ्यायचे. मग आता 1-2 बोल थोडक्यामध्ये तुला सांगू म्हटलं ते कसे आहे, सखोल आहे. सखोल म्हणजे त्याचा अर्थ ज्याच्यामध्ये यथार्थ ज्ञान भरलेलं आहे त्याला सखोल असं म्हणतात. घे मनात बोल मग ते घे. तेव्हा याचं साधन जर कोणतं असेल तर मन आहे. मनाच्या द्वारा आपल्याला हे प्राप्त होत असते. ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले. आणि अवधानाचे जे केले सर्व ऐकण्याकरता वर्तन किती होता वेळ झाला. देव म्हणितले मग बोलो आदरिले. सांगण्याकरता सुरुवात केली ते तर अवधानाचे केले सर्वांग. ते ऐकण्याकरता सर्वांग काय करून टाकलं सगळं अवधान. सर्व इंद्रियाचं एकीकरण एकच विषय होणार नाही का. आपण जेवायला बसल्या ती भूक लागली जर असली त्यावेळेला पदार्थाकडे पाहण्याची वृत्ती कोणती असते. केव्हा आणखी या विषयाचा आणि जिभेचा संबंध होतो. अगोदर हाताशी संबंध होतो, नंतर आणि त्याच्यात त्याचा अनुभव देव रावसाहेब यायचे जरा थांबा की असा राग येतो रावसाहेब. ते पण जिज्ञासेने तयार होतं. त्याप्रमाणे सांगतात सर्वांगाचे केले. त्यावेळेला माणसाला नाही का ताटामधले पक्वान्नच दिसतात, दुसरं माणूस वाढणारा सुद्धा काय सांगणार आहे. त्याच्याकरता हा शेवटचा श्लोक आहे. अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा अयमव्यय शरीरस्थापे कौंतेय न करोति. अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा कसा आहे त्याचा आरंभ सांगता येत म्हणलं का केव्हापासून परमात्मा आहे. नमे विदुसुरगणा प्रभू मला आहे ना त्याच्याकडे परमात्मा जाणू शकत नाही. कोणताही गुण त्याच्या ठिकाणी मायेचा संबंध नाही. परमात्मा अव्यय स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी कोणताही नाश नाही. शरीरस्था कौंतेय न करोति न लिप्यते. शरीरस्था म्हणजे शरीरामध्ये असूनही सुद्धा न करोति न लिप्यते म्हणजे तो काही करीत नाही आणि त्याच्या धर्माने तो काय होत नाही. लिप्त होत नाही. अलिप्त स्वरूपात केला गोड विचार याच्यामध्ये केलेला आहे. परमात्मा स्वरूपाच्या विषयीचा विचार भगवंताने अधिक विचार आपण नंतर सांगू. बरं थोडं अगोदर देहाचा विचार सांगा. परमात्मा मनी पे तो ऐसा जान स्वरूपे जळी जळे न लिंबे सूर्योदय. परमात्मा मनी तो ऐसा जान स्वरूप. परमात्मा स्वरूप किन स्वरूप आहे भाऊ. ते वेदांत शास्त्रामध्ये आहे भाऊ. म्हणला परमात्मा सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप असे तिने त्याचं स्वरूप सांगते. त्याला सत का म्हणावं, त्याला चित का म्हणावं, त्याला आनंद का म्हणावा, त्याला व्यापकत्व का म्हणावं याचा गोड विचार याच्यामध्ये केलं आहे. सत का म्हणायचं. सत्यत्वम पादरायुध्यम ज्याचा कधी नाश होऊ शकत नाही, अभाव होऊ शकत नाही असं जे तत्व असते त्याला सत असं म्हणत असतात. शरीराला 2 भाव बसत असतात. जन्मण्याच्या पूर्वी शरीर होतं का त्याला प्रागभाव म्हणायचा. बरं तसंच राहणार आहे का शेवटी जाणार आहे त्याला प्रध्वंसभाव म्हणा. 2 भावाचा प्रतियोगी होत असतो. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाही का पूर्वी नव्हता याचा जन्म आहे का मग प्रागभाव नाही. नाश होत असतो का सर्वामध्ये त्याची व्याप्ती आहे म्हणून असे सतचा विचार केलेला आहे ना. पंचदशीच्या पहिल्या प्रकरणामध्ये आहे सतचा काय तत्वविवेक म्हणतो. कोणता अवस्था बदलतात. आत्मा कसा असतो तसाच्या शरीराची अवस्था बदलतात. शरीर आहे बालपण तरुणपण पुढे आणि पुढे शेवटचं राम बरोबर आहे.
मनोवस्थेमध्ये पालट पडला तरी वस्तू तशीच असते, नाही का? एखादी साखर आहे, साखर हे मोठा कडा असतो, लहान कडा असतो, कधी होत असतो, पण गोडीमध्ये मात्र कोणतंही काही नाही. सर्व साखरेच्या कणामध्ये गोडी कशी आहे? एक 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 दृष्टांत देऊन सिद्धांत ऐसा लहान स्वरूप आहे. स्वरूप परमात्मा स्वरूपाचा विचार करतात ना. जळी जळे नलिंबे सूर्य जैसा. एक सूर्याचा दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगतात. पाण्यामध्ये आकाशस्थ असलेल्या सूर्याचं प्रतिबिंब पडतं. सूर्य कुठं आहे? आकाशामध्ये. प्रतिबिंब कुठं आहे? पाण्यामध्ये. मग आकाशातला सूर्य पाण्याने दिसतो का? मग जसाच्या तसा दृष्टांत. जे जळा आधी पाठी आणि तो असं तशाची किरटी, माझी बिंबेचे लोटे आणि काची दृष्टी. जळा आधी पाठी, नाही का? प्रतिबिंब दिसते म्हणून सूर्य असं म्हणता येतं का आपल्याला? स्वस्थानसिता सोमयीम नाही पडते. आपल्या ठिकाणी तो जसाच्या तसाच आहे. असं तशी असे किरटी, माझी बिंबेची दृष्टी ज्ञानिकाची. मग पाण्यातला जो चंद्र सूर्य दिसत असतो, सूर्याला माहिती आहे का माझा प्रतिबिंब आहे? मग तुमच्या आमच्या दृष्टीने, कोणाच्या दृष्टीने? तैसा आत्मा देई नाते म्हणे पे काही, साचाची तरी नाही तरी व्यक्तीच्या ते. त्याप्रमाणे आत्मा देहात आहे हे म्हणणं सुद्धा कमीच आहे. कारण आत बाहेर आणि बाहेर, आत बाहेर हे जे विकार आहे हे सगळे उपाधीमुळे आहे. आता या हॉल आहे इथे, किंवा पुरी भिंत नव्हती, इथे मोठा हॉल होता. आता भिंत बांधल्यामुळे पलीकडचं झालं, काय झालं बाहेर, मग इकडे काय झालं आतला. हे आत आणि बाहेर विभाग कोणामुळे झाले? उपाधीमुळे. उपाधी नसेल आतही नाही ना काही नाही. एखादा पेशंट डॉक्टरकडे जात असतो हॉस्पिटलमध्ये, काही ना बा एक खोली असते आणि पडदा असतो. काय असतो? पडदा. पहिले बाहेर बसलेले लोक असतात. मग डॉक्टर म्हणत असतो या आत, मग घंटा वाजली म्हणजे आत या. आत आणि बाहेर कशामुळे प्रकार झाले? उपाधीमुळे. ते पडद्यामुळे. पडदा केला तर राहते आणि पडदा केला तर आता तपासल्यावर काय करा जावं लागेल. बाहेरच का तपासत नाही? जाऊ दे, डॉक्टर तपासतो नाही का? त्याचे 2-3 भाग असतात. तुम्हाला माहिती आहे का? एक भाग असतो पेशंटने तिथे बसायचा, दुसरा भाग असतो हाका मारल्यानंतर जायचा, मग तो विचारपूस करतो काय ते, आणि तिसरा भाग असतो त्याला आत जा, सतारा काढा. पालते पडा, पुन्हा आणखी सरळ बसा, पुन्हा आणखी विचारतात तुम्हाला काय होतं. आतापर्यंत कसरत कशाला केली? दृष्टांत आपलं संपलं म्हणून सांगितलं. आरेसामुख जैसे आणि बिंबडिया नाम असे आणि देही धरणे तैसे आत्मतत्व. आत्मा आरिसामंब जैसे, आरशामध्ये जसं प्रतिबिंब असतं त्याप्रमाणे आणखी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दिसणार आहे सगळं आहे. वेदांतशास्त्रामध्ये जगत सत्य नसून काय आहे? मिथ्या आहे. इथं दर्शनकार जगत मिथ्या मानत नाही, काय मानतात? दोची प्रक्रिया आहे. त्या देहा म्हणती बेटी सफाई निर्जीव गोठी, वाळव्या वाळू संपटली की आहे. त्या देहा म्हणती बेटी, देहाचा आणि आत्म्याचा काहीही संबंध नाही. देह हा अध्यस्त आहे. अध्यस्त पदार्थाचा अधिष्ठानाशी काही संबंध नाही. दोरीवरती आपल्याला सर्प वाचला, कोणता संबंध आहे? सर्प दोरीवर आहे का तुमच्या मनात आहे? दिसतो कुठे? बाहेर आहे का? दोरी जशी जशी भासण्यापूर्वी सुद्धा दोरीच आहे, भासते कालाधिक आहे, ज्ञान झाल्यानंतर आहे नाही का? दृष्टांत इथे आहे.
देहावंता भेटी सफाई निर्जीव गोठी का वाऱ्या वाळू भेटी बांधणे आहे का. वाऱ्याची कुठं गाठ बांधता येते का. त्याप्रमाणे हा सिद्धांत त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आगे आणि कापूसा दोरा सुवावा कैसा केवता संधा आकाशा पाषाणीचे. आगे आणि कापूसा शक्य आहे का एका ठिकाणी येणार. दोरा सुवावा कैसा नाही का. दोरा असं नाही एखादं शिवायचं असलं म्हणजे सुईमध्ये काट्यावर दोराचा संबंध येईल का. अग्नीच्या जवळ कापूस नेला आहे तो शिल्लक राहत असतो का संपून जातो. केवता संधा आकाशा पाषाण्याची. इतराची संधी देता येतं माणसाला देऊळ बांधायचं असलं तेव्हा आकाशाचा पाषाणाचा कुठं सांधा होत असतो का. दृष्टांत एक निघे पूर्वेकडे एक निघे पश्चिमेकडे आणि ते भेटीचे निपाडे. एक निघे पूर्वेकडे एक निघे पश्चिमेकडे. दोची भेट नाही म्हटलं तो मला आमच्या गोविंदराची भेट घ्यायची आहे. बरं भेट घ्यायची ज्याची भेट घ्यायची आहे दोन पाहिजे. एक निघालेला आहे चाकणाकडे चाकांकडे आणि एक निघाला आहे डिगीटीकडे. दोघांची भेट होईल मरून गेले तरी दोन. दृष्टांत उजेड आणि अंधारी हा जो प्रकार जमेला तोची आत्मया देहादान. उजेड आणि अंधारी आहे. अंधार आणि उजेड या दोचा विरोधी संबंध असल्यामुळे प्रकाश असेल तर अंधार नाही, अंधार असेल तर दोचा एक धर्म एका ठिकाणी असू शकत नाही. जो पाडू व्हायचा या नाही का. जो पाडू मृताया नाही का. जिवंतपणा आणि मृतपणा दोघांचा संबंध असतो. संबंध किती जरी गेला तरी घडू शकत नाही. त्याप्रमाणे पाकिस्तानची आणि हिंदुस्थानची कधी माहिती होऊ शकत. मोठा नारा सांगितला कधी पाकिस्तान इस्लाम कधी मित्र होता नाही. जाऊ दे आपलं म्हणते. अफजल खानाचं काय करावं लागलं. भेटी करता बोलावलं भेट होत असते का. मला महाराज गाठवण्याचे शत्रूचे दिसायला वरून आहे पण पुढे काय काटा काढेल काही सांगता येईल. मग जाऊ दे. शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये प्रकार आहे. दिवसा आणि रात्री आणि दिवसा कनक आणि कापूसा अपाड कायचा. रात्री आणि दिवसा कनक आणि कापूसा. कनक म्हणजे सुवर्ण आणि कापूस दोचा संबंध असू शकेल का. अपाडवा जैसा पैसाची असेल त्याप्रमाणे परमात्मा आणि शरीर या दोचा संबंध जुळू शकत नाही. देहाचा विचार आता पुढे सांगायचा आहे बघा. देहाचं पाचाचे झाले कर्माच्या गुणी गुंतले भवत असे चाले सुचले गेले. म्हटलं देह पंचमहाभूताचा पृथ्वी आपतेच बाजू आणि आकाश. कर्माच्या गुणी गुंतले अजून क्रिया होत असते. भवत असे चाकी सुचले जन्मवृत्तीच्या. कोणत्या चाकावरती हा देह ठेवलेला आहे तर लोहाराच्या घरचा जे चाक फिरत असतं त्याच्यावर भांड तयार घाट तयार करायचा असला तर चाक असते मोठा झाला आणि ते काय काठीने फिरवतात. गोरोबा काकाच्याकडे नाही का ते चाक फिरव असा उलटं नाही फिरवायचं. दृष्टांत घेतलेला आहे म्हणून म्हटलं. चाकी गुंतले कोणाच्या जन्ममृत्यू पुनरुपी जननम पुनरुपी मरण असं देहाचा विचार केलेला आहे आणि पुढे परमात्म्याचा विचार केलेला आहे. त्याचा विचार कधी सांगू.